मी लिहिलं नसतो तर मी मेलो असतो. सांग सांग रे माणसा सांग असा का वागतो, जसा भरल्या ताटात कोणी माती कालवतो. नमस्कार. साहित्यिक यवतमाळची या अनोख्या आणि साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमामध्ये आणि साहित्य संवाद या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, साहित्यिक जर नसते तर केशवसूत म्हणतात की गतप्रभ झरी झाली असती ही तारांगणे, बापू हो तुमच्या व्यथांना अमर कुणी केले असते. जर साहित्यिक नसते तर या जगाला सर्वात सुंदर जर बनवण्याचं कार्य कुणी करत असेल तर ते साहित्यिक. आणि म्हणून मित्रांनो, साहित्यिकांची या जगामध्ये प्रचंड महत्त्व आहे, त्यांची उपयोगिता आहे, त्यांच्यामुळेच हे जग सुंदर होते आहे. आपलाही तोच उद्देश आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळमधील अनेक साहित्यिकांना जगाच्या व्यासपीठावर आणायचं आणि त्यांचं साहित्य जगाला ओळख करून द्यायची. आपल्या इथे आज आलेले आहे यवतमाळातील अत्यंत प्रतिष्ठित सुप्रसिद्ध साहित्यिक विनय मिराशीजी. खरं म्हणजे त्यांना अशांत असं म्हटलं जातं. विनय मिराशीजी, आपलं आमच्या साहित्य संवाद चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की आपण फार मोठे साहित्यिक आहे आणि 14 मग कथा संग्रह असेल, कविता संग्रह असेल, समीक्षा ग्रंथ असेल, असे 14 पुस्तकं आपले प्रकाशित झालेले आहे. त्याही पेक्षा आनंदाची बाब अशी की आपल्या साहित्यावर अनेक मुलं एमफिल पीएचडी करत आहेत. हा अत्यंत गौरवाचा भाग आहे. आपण मिराशे यांना विचारूया की हे जे साहित्य लेखन आपण मोठ्या प्रमाणात करत आहेत याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? खूपच चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. खरं तर प्रेरणा ही प्रत्येक गोष्टीची कुठून ना कुठे मिळतच असते. मला प्रेरणा देणारे आमचे शिक्षक होते. मी साधारण 6वी-7वी त्यावेळेस शिकत होतो. तिथे एक रेणुराव रेणकुंडलवार नावाचे शिक्षक होते. ते आम्हाला गोष्टी सांगायचे छान छान. वर्गात तर सांगायचे, पण आमचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे तिथेही ते गोष्टी सांगायचे. आणि त्या गोष्टी ऐकून मग मला असं वाटायचं की आपणही काहीतरी लिहिलं पाहिजे. अशा छान छान गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. आता त्या काळात मला लिहिण्याची प्रेरणा उर्मी बघता आली. नंतर पुढे काय झालं की बऱ्याच वर्षानंतर मग ती घोळत राहिलं मनात. आणि उद्धव शेळके ची एक कादंबरी धग नावाची होती, ती माझ्या वाचनात आली. खरं म्हणजे ती कादंबरी वाचनात पुढे आली, फक्त मी ती चाळली आणि मग तिच्या मी प्रेमात पडलो की काय सुंदर लेखन आहे, हे मला वाचायला मिळालं पाहिजे. त्यावेळेस ती हातात आली, परंतु काही कारणामुळे मला ती पूर्ण वाचता आली नाही. पण गंमत अशी की जिथे मी माझे काका पोंडू नावाच्या गावाला राहत होते, त्या गावाला मी काकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो. तिथे बंडोबंत देशपांडे नावाचे एक आमचे काकांचे मित्र होते. ते नात्यानं माझे मामा होते. मी त्यांच्याकडे एकदा गेलो असताना मी सहज म्हटलं, त्यांच्याकडेच ते पुस्तक मी चाळलं आणि सहज म्हटलं की हे पुस्तक मला वाचायला देता का? तर ते म्हणाले, बाळा माझं वाचून व्हायचं, माझं झाल्यानंतर मी तुला देतो. पण ते 5-6 पानं वाचल्यानंतर मला वाटलं की असं आपण लिहिलं पाहिजे. आणि योग असा बघा की पुढे काही दिवसानंतर माझं प्रत्यक्ष उद्धव शेळकेंची याच गावात पुन्हा भेट झाली. आणि मधात 1-2 वर्ष गेले. मधल्या काळामध्ये मग काय झालं की मी तोडकं मोडकं काहीतरी लिहायला सुरुवात केली, अगदीच प्राथमिक स्वरूपाचं. आणि ते उद्धव शेळकेंना दाखवलं. योगायोगाने उद्धव शेळकेंनी मला काय म्हणावं, त्यांनी सांगितलं की बाळा तुझं लेखन आजच्या घडीला चांगलं नाहीये, पण मला खात्री आहे की तू चांगलं लिहू शकते. आणि तिथून मला जी प्रेरणा मिळाली ती मग पुढे अनेक लोक गेले, भेटत गेले. बाबाराव मुसळीच्या कथा वाचल्या, नादू महाराजांच्या कविता वाचल्या आणि त्यातून मग मला प्रेरणा मिळाली आणि मग मी लिहायला सुरुवात केली. लिहित गेले आणि आज मिराशीजी यांचे 14 पुस्तकं प्रकाशित झाले. आणि त्यामध्ये रिपोर्ट, गिरेमान, षडयंत्र, फिक्स डिपॉझिट, ओढव हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित आहेत. पटवून जगाला माझे इतके जगून कळले हे त्यांचे गझल संग्रह, झिम्मा झिम्मा हा बाल काव्य संग्रह आणि त्यानंतर त्यांचे काव्य संग्रह म्हणजे प्राणधून, अग्निकुंभ, देहफुले, छिन्न जीवांच्या हाका, अवतन असे त्यांचे कविता संग्रह
मला सांगायला आनंद होईल आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात याचाही वेगळा आनंद असा की आपल्याला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये विदर्भ रत्न पुरस्कार असेल अमरावतीचा, साहित्य रत्न पुरस्कार, अंकुर रत्न पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार. मित्रांनो, ही पुरस्कारांची यादी एवढी मोठी आहे की हा एपिसोड पुरस्कारावरच होईल. आणि म्हणून मग असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अंकुर साहित्य संघाची यवतमाळमध्ये त्यांनी स्थापना केली. सृजन साहित्य संघ आणि अनेक साहित्य संस्थांसोबत ते संबंधित आहे. एक लेखन हा त्यांचा छंद असून वक्तृत्व, गायन, कथाकथन, निवेदन, अभिनय आणि नाट्य दिग्दर्शन सुद्धा ते करतायत. असं चौफेर व्यक्तिमत्व म्हणजेच विनय मिराशीजी. तरीही तुम्ही तुमच्या नावासमोर अशांत लिहिता, त्याचं गूढ थोडं सांगा आम्हाला. खरंच महत्वाचा प्रश्न विचारला सर. मी अशांत का लिहितो हा प्रश्न मला अनेक लोक विचारतात. आता शब्दाच्या अशांतचा अर्थ होतो की जो आतून शांत नाही, अस्वस्थ आहे तो अशांत. पण मग मी ते का लिहितो, तर मी लिहायला सुरुवात केल्यानंतर साधारण 7-8 वर्षानंतर वर्ध्याला एक सेवाग्रामला एका मीटिंगसाठी गेलो. तिथे एक गणेशलाल करण नावाचे एक बिहारचे ग्रस्त होते. ते थोडेफार त्यांच्या भाषेमध्ये किंवा हिंदीमध्ये थोडेफार लिहायचे. एकदा काय झालं की सहज बोलता बोलता मी निघालो. त्यांनी मला सांगितलं की मी कविता लिहित आहो. मी म्हटलं मी सुद्धा कविता लिहितो. आता योगायोगाने त्यांना मराठी समजायचं आणि मग त्यांनी सहज म्हटलं का रे सुनाव, म्हणजे मराठी समजती आहे. आणि मग मी त्यांना त्या माझ्या काही कविता ऐकवल्या आणि तुम्हाला खोटं वाटेल त्या इतक्या त्यांना आवडल्या. अरे बहुत अच्छा लिखते हो, म्हणजे थोडा समजता आहे. मग त्यांनी मला दुसऱ्या वेळेस त्या सेवाग्रामला एक युवकांचं शिबिर सुरू होतं. त्या शिबिरात मला नेलं आणि तिथे माझा परिचय करून दिला. तिथेही माझ्या काही कविता झाल्या. त्या काळात थोड्या प्रेम कविता बऱ्यापैकी लिहायचं मी, त्या पोरांना आवडल्या. आणि काही दिवसानंतर तिथे ज्या कविता सादर केल्या सामाजिक आशयाच्या, त्या कवितांमध्ये जो आशय होता तो थोडा व्यवस्थेच्या विरुद्ध म्हणा किंवा विषमतेविरुद्ध, या सगळ्या अमानवीय कृतींच्या विरोधात असल्यामुळे म्हणा किंवा त्याबद्दलच एक आक्रोश म्हणा माझ्या मनात असल्याला मी मांडल्यामुळं त्या गणेशलाल करणनी मला पत्त्यामध्ये विनय मिरासे कंसात अवतरणात अशांत असं लिहिलं. आणि मग मी त्यांना फोनवर विचारलं की असं काय लिहिलं. त्यांनी सांगितलं कि आपकी रचनाओं में से अशांतता झलकती है, आपकी रचनाओं में से अस्वस्थता झलकती है, आप बहुत अस्वस्थ हो, इसलिए मैंने आपको अशांत लिखा. आणि तेव्हापासून मग मी अशांत असं लिहायला लागलो. उभ्या महाराष्ट्राला हे माहित नव्हतं की विनय मिराशीजी अशांत का लिहितात. ते काही घरगुती कारणाने अशांत आहेत का, ते काही कौटुंबिक कारणाने म्हणण्यापेक्षा मित्रमंडळामुळे अशांत आहेत का, हेच तर्क वितर्क. जसं पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगाळल्या विना, ही बासी मर्डेकरांची कविता आली आणि उभा महाराष्ट्राचा अर्थ लावता लावता अगदी बरोबर फसून गेला, अर्थ लागतच नव्हता. आणि मग बासी मर्डेकरांना विचारलं गेलं की या कवितेचा अर्थ काय, तर ते म्हणाले की नाही दुसरं महायुद्ध होतंय आणि मग ते उंदरांसारखे माणसं मेले. साधा अर्थ त्यांनी तो सांगितलाय. अशांच्या मागची ही जी कहाणी आहे ही निश्चितच वाचकांना एक वेगळ्या पद्धतीची वाटेल. आपण फार छान कविता लिहिता. देहफूल हा काव्यसंग्रह विनय मिराशी यांचा आहे. ते सारखा या कवितेमध्ये लिहितात. खरं म्हणजेच आपण भारतामध्ये राहतो पण भारतालाच एक नाव इंडिया आहे. खरं म्हणजे इंडिया आणि भारत हे दोन वेगवेगळेच आहे. इंडियामध्ये राहणारे वेगळे लोक आहेत आणि भारतामध्ये राहणारे वेगळे लोक आहेत. भारतामध्ये राहणाऱ्या लोकांचं अशांतपण ते त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या संदर्भात विनय मिराशीजी म्हणतात, देश नाही आता पाहण्यासारखा, देश नाही आता पाहण्यासारखा, पाखरांनी इथे राहण्यासारखा. देश नाही इथे पाहण्यासारखा, पाखरांनी इथे राहण्यासारखा, लाख माथे इथे उंच उंचावले, लाख माथे इथे उंच उंचावले, एक नाही फुले वाहण्यासारखा, वाहण्यासारखा. मित्रांनो, फुले होऊन गेले का, हा प्राध्यापक कुमुद पवारांचा प्रश्नच आहे. म्हणजे ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तो पुरोगामी महाराष्ट्र असा दिसत नाही.
प्रचंड अस्वस्थता आहे, प्रचंड असंतोष लोकांच्या मनामध्ये पेटलेला आहे. हे सगळे सत्य विनय मिरासिंजी यांनी आपल्या कविता संग्रहामध्ये मांडलेलं आहे. एखादी कविता आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. काय हरकत नाही सर, चांगला हरकत नाही, आनंद होईल मला. सांगण्यासारखं तर खूप माझ्या खूप रचना अशा की ज्या अनेक लोकांना खूप आवडल्या आहेत. पण अलीकडे एक गझल मला खूप आवडली स्वतःला आणि लोकांनाही आवडली, ती एक गझल सादर करतो मी. गझल अशी आहे की आरोपांची कुटाळ कवने बरीच आता गाऊन झाली. आरोपांची कुटाळ कवने बरीच आता गाऊन झाली. अनचिंतेची शिळी भाकरी बरीच आता चावून झाली. अनचिंतेची शिळी भाकरी बरीच आता चावून झाली. संस्कारांच्या भयान जखमा किंवा संस्कृतीच्या भयान जखमा अजून आहे जिवंत माझ्या. संस्कृतीच्या भयान जखमा अजून आहे जिवंत माझ्या. धर्मांधाची कुटील कृत्ये बरीच आता सावून झाली. धर्मांधांची कुटील कृत्ये बरीच आता सावून झाली. वाऱ्यामध्ये लपून आहे अजून काही शोषित पात्रे. वाऱ्यामध्ये लपून आहे अजून काही शोषित पात्रे. अंधाराच्या घरात आपुली बरीच हानी राहून झाली. अंधाराच्या घरात आपुली बरीच हानी राहून झाली. अंधाराच्या घरात आपुली बरीच हानी राहून झाली. शेर आहे की आयुष्याचे प्रकार सगळे कधीच माझे भोगून झाले. आयुष्याचे प्रकार माझे कधीच सगळे भोगून झाले. या जीवनाची पुरती माती, या जीवनाची पुरती माती भलत्यांसाठी धावून झाली. या जीवनाची पुरती माती भलत्यांसाठी धावून झाली. पुरे आता ही निमंत्रणे जी कधी फळाला आली नाही. पुरे आता ही निमंत्रणे जी कधी फळाला आली नाही. सौजन्याची सुमार चित्रे बरीच माझी पाहून झाली. सौजन्याची सुमार चित्रे बरीच माझी पाहून झाली. आणि शेवटचा शेर असा की मला शोषुणी घेण्यासाठी, मला शोषुणी घेण्यासाठी मनास त्यांनी विवस्त्र केले. मला शोषुणी घेण्यासाठी मनास त्यांनी विवस्त्र केले. फकीराच्या विशासम शक्ती उभ्या जगावर लावून झाली. फकीराच्या विशासम शक्ती उभ्या जगावर लावून झाली. आरोपांची कुटाळ कवने बरीच आता गाऊन झाली. अनचिंतेची शिळी भाकरी बरीच आता चावून झाली. वा 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 वा, छान मिराशिंजी. गझल मधून आपला जे सामाजिक दुखणं आहे, एक माणूस दुसऱ्याला दूर लोटतो आहे, आणि ही जी विषमता आहे, ही विषमता या गझल मधून आलेली आहे. खरं म्हणजे गझल आणि कविता हा काव्याचा प्रकार जरी असला तरी दोघांचे रूपबंध वेगळे आहेत. अगदी. कविता हा कवितेचा रूपबंध अलीकडे मुक्तमध्ये आपण लिहितो आहे, तिचा रूपबंध वेगळा असतो आणि गझलचा रूपबंध वेगळा असतो. दोनही काव्य प्रकार आपण हाताळलेले आहे. अगदी. थोडं कठीण गेलं नाही की हा आपला पिंडच आहे. खरं तर कसं आहे लोहवे सर, तुमचा प्रश्न फार सुंदर आणि मार्मिक आहे की गझल आणि कवितेमध्ये फरक आहे असं वाटतं. पण मुळात सत्य हे आहे की जो उत्तम कवी असतो तोच गझलकार होऊ शकतो. कारण गझलला कवितेपेक्षा जास्त वृत्तांची किंवा नियमांची पाबंदी असते. वृत्तबद्ध कविता एक वेळ थोडाफार कमी जास्त फार तसूवर फरक पडला तरी फारशी लोकांच्या लक्षात येत नाही. परंतु गझलमध्ये वृत्ताचा थोडा जरी फरक पडला, वृत्ताची एखादी मात्रा जरी कमी पडली तरी ती गझल नाही होत. गझल मात्र कोणालाही लिहिता येत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गझलकार फार तर फार आधार देणं असते. पण कवींची संख्या मात्र सांगता येत नाही एवढी आहे. कवी भरपूर जरी असले आणि कवींचं मोठ्या प्रमाणात पीक जरी येत असलं तरीही कवी तेच टिकतात ज्यांना समाज स्वीकारतो. अगदी बरोबर. ज्या कवींच्या कवितेमध्ये समाजाचं दुखणं आहे, समाजाची अस्वस्थता आहे, समाजाच्या समस्या आहे आणि या समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे, तोच कवी, त्याच कविता समाजामध्ये टिकून आहे. म्हणून ज्याला भाराभार कवी असं जरी म्हटलं असलं तरीही
मोजकेच कवी आपल्याला समाजाला दिशा देताना दिसतात आणि त्यामधले एक विनय मिराशी आहे. एक माणूस नावाची एक छान त्यांची गझल या ठिकाणी त्यांनी लिहिलेली आहे. पटवून जगाला माझे या गझल संग्रहामध्ये, गावात माणसांच्या माणूस आज नाही, काही सुधारकांनी ही मांडलेली दुकाने, करते सुधारक असतात किंवा एक बोलके सुधारक असतात, त्या बोलके सुधारकांनी काही सुधारकांनी ही मांडलेली दुकाने, स्वतः सुधारणारा माणूस आज नाही, स्वतः सुधारणारा माणूस आज नाही. ही माणसांची वेदना तुकडोजींपासून तर मग भीमराव पांचाळे आणि मग अशांत यांनी ही मांडलेली आहे. निश्चितच माणसांवर लिहिणारी, माणसांचं जगणं व्यक्त करणारी त्यांची कविता. एखादी कविता जी आपल्या, कविता तर खूप आहे आणि उभ्या महाराष्ट्राने त्या डोक्यावर सुद्धा घेतलेल्या आहेत. अनेक मुलं पीएचडी करत आहेत, त्यामुळे कोणती कविता चांगली असं म्हणता येत नाही, साऱ्याच कविता चांगल्या आहेत. पण तरीही एखादी गोष्ट माणसाला फार भावते आणि ती आपल्या अंतर्हृदयामध्ये जाऊन बसते. तशी एखादी कविता आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. कविता की गझल म्हणून? कविता सांगा आणि गाऊन दाखवली तर अधिक बरं होईल. कारण मिराशी जी गायक आहेत. रचना आहे माझी. आता माणसांचा विषय निघाला म्हणून त्याच विषयावरची कविता आहे. ती संपूर्ण कविता तर माझी कदाचित पाठ नाही, त्याच्यातली 2-4 बंध मी म्हणून जातो. कविता अशी आहे की माणसाला प्रश्न विचारलाय. कविता अशी आहे, सांग सांग रे माणसा, सांग असा का वागतो, जसा भरल्या ताटात कोणी माती कालवतो. सांग सांग रे माणसा, सांग असा का वागतो, जसा भरल्या ताटात कोणी माती कालवतो. हातच्याला हात नाही पडत्याच्या पाठी मागे, फक्त हातच्याला हात नाही पडत्याच्या पाठी मागे, वस्त्र सोनेरी घातले त्याचे सडलेले धागे. वस्त्र सोनेरी घाल तो त्याचे सडलेले धागे, भल्या चांगल्या जीवाला, भल्या चांगल्या जीवाला पाय खाली तुडवतो. सांग सांग रे माणसा, सांग असा का वागतो. अशा प्रकारची एक रचना आहे, बरीच मोठी रचना आहे. छान छान. पण मोठी जरी रचना असली त्यामध्ये 1-2 कडव्यांनीच आमचे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले असं म्हणायला हरकत नाही. एका माणसाच्या अंगामध्ये अनेक गुण असतात, बहुगुणी असतो. ते बहुगुणी पण विनय मिराशी यांच्याकडे आहे. हे सगळं लिहित असताना आपण का लिहिता, कशासाठी लिहिता, कोणता विचार घेऊन लिहिता, कोणासाठी लिहिता, हेही आपण थोडं स्पष्ट करावं. वा सर, अगदी काळजाला हात घालणारा प्रश्न आपण विचारला. का लिहिता याचं उत्तर असं मी जर दिलं तर ते कुणालाही अतिशयोक्ती वाटू नये किंवा कुणी त्याचा गैरअर्थ काढू नये. एक आठवण मला आली, त्या आठवणीचा संदर्भ मला इथे द्यायचा आहे. प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा, जे महाराष्ट्रात एक फार मोठे इतिहास संशोधक आहे, त्या काळात ते कविता लिहायचे. आता हल्ली त्यांनी ते लिहिणं बंद केलं. अमरावतीच्या एका कवी संमेलनामध्ये राणा सर अध्यक्ष होते आणि मी निमंत्रित कवी होतो. मी कविता म्हटली, राणा सर अध्यक्ष असल्यावर त्यांची कविता शेवटी होणार होती. आणखी काही कवी होते. मी कविता म्हटली, कवितांना टाळ्या वगैरे भरपूर पडल्या, लोकांनी वाहवा केली आणि मी खाली बसलो. अध्यक्षीय भाषणामध्ये माझ्या गावच्या कवी, यवतमाळचे कवी म्हणून सरांनी मला उल्लेख केला आणि माझ्याबद्दल बोलताना सरांनी एक वाक्य वापरलं. आता आज कदाचित राणा सर ते विसरले असतील, पण राणा सरांनी त्या काळात हे वाक्य वापरलं, ते मी एका पुस्तकात लिहिलंय आहे मनोगतामध्ये. राणा सरांनी असं वाक्य उद्गारलं होतं की विनय मिराशींनी कविता लिहिली नसती तर विनय मिराशींनी आत्महत्या केली असती. वा. सर असं मला वाटतं याच प्रश्नात माझं उत्तर आहे की मी का लिहितो याचं उत्तर की मी जर लिहिलं नसतं तर मी जगलो नसतो.
मी लिहिलं नसतं तर मी मेलो असतो. मेलो असतो म्हणजे शब्दशःच मेलो असतो. कारण माझ्यावर जे संस्कार झाले, माझे वडील चांगले कीर्तनकार नव्हते पण निरूपणकार होते. आमचे काकाही बऱ्यापैकी छानपैकी कार्यक्रम करायचे, छोटे मोठे कार्यक्रम गाण्याचे वगैरे करायचे. या सगळ्या संस्कारामध्ये आणि गुरुजनांच्या संस्कारामुळे मला खूप विचार करण्याची माझ्यात क्षमता निर्माण झाली. म्हणजे अगदी लहानपणी सुद्धा मला असे प्रश्न करायचे, हे असंच का, ते तसंच का, असंच का. आई सांगायची की बाबू इथे दारात बसून शिट्टी वाजवू नको, का वाजवायची नाही. मी प्रश्न विचारायचो, आईला त्याचं उत्तर देता यायचं नाही. घर भिंतीवर कोळशाने रेखा काढू नको, का, कर्ज होते. मग ज्यांनी रेषा काढल्या नाही त्यांच्या अंगावर कर्ज झालं नाही का, असा प्रश्न मी वडिलांना त्या काळात विचारायचा. म्हणजे तात्पर्य काय की समाजातल्या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींमध्ये मी संशोधक वृत्तीने हे असं का असं विचारायचं. आणि असं काचं उत्तर मला त्या काळात मिळायचं नाही. आणि ती अस्वस्थता मग माझ्या लेखनातून पुढे आली. पण मला असं वाटायचं की मी जर लिहिलं नसतं तर कदाचित मला ती अस्वस्थता कायम उरात घेऊन जावं लागलं असतं. आणि परिणाम असा झाला असता की एक तर मी वेडा झालो असतो, मी तो मरून गेलो असतो. म्हणून माझं लिहिणं हे इतरांसाठी काही असू दे, इतरांनी त्याचं काय मोल करायचं ते करू दे, इतरांसाठी मी नगण्य असू दे, इतरांना मी कपदार्थ असू दे, इतरांसाठी मी काहीही असू दे, पण माझं लिहिणं माझ्या श्वासाचं प्रमाण आहे. माझं लिहिणं हे माझ्या श्वासाइतकं महत्वाचं आहे. मी श्वास घेतला नाही तर मी मरेन, तसं मी लिहिलं नाही तर मी मरेन किंवा मेलो असतो. म्हणून माझ्या लिहिण्याची बरोबरी फक्त माझ्या जगण्याशी, जिवंत राहण्याशी होऊ शकते. समाजाला माझ्या लेखनातून काय जे मिळालं असेल, समाजाला मी जे काही दिलं असेल. तुम्ही आज सुरुवातीला जेव्हा मुलाखतीला सुरुवातीला म्हटलं की तुमच्या कथा कुणी मांडल्या असत्या, अगदी बरोबर आहे. मी माझ्या कवितेमधून समाजाच्या सर्वहारांच्या कथा मांडल्या, ते तर जगजाहीर आहे. आपण कुणी मला असं आव्हान दिलं तर मी माझी सगळी पुस्तकं देईन त्याला वाचायला, वाचा आणि विचारा मला किंवा सांगा, तुम्हीच सांगा की सर्वहारांच्या वेदना आहेत की नाही. पण त्या वेदना मांडण्यापेक्षाही माझ्या वेदना मला मांडता आल्या हे जास्त महत्वाचं. कारण इतरांच्या वेदना मांडून मी काही फार मोठा पराक्रम केला असं मी मांडत नाही. कारण माझ्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने जुन्या जाणत्या लेखकांनी त्या मांडल्या आहेत. पण मला स्वतःला असं वाटतं की माझ्या लेखनांमधून दुःखाला उजागर केलं मी स्वतःच्या आणि इतरांच्या, आणि म्हणून मला माझं लेखन माझ्यासाठी चांगलं वाटतं. आपण म्हटलं की हा आपला खरं म्हणजे मोठेपणा आहे की मी माझ्यासाठी लिहिलं. आता समाजामधला मी हा एक घटक आहे आणि एक घटक करता करता तो समाज होतो. आपण आपल्यासाठी जरी जगत असलो तरी आपलं जगणं हे समाजाचं जगणं असतं. एका रुमालमध्ये मोगऱ्याचे जर फुलं घेतले आपण आणि ते मोगऱ्याचे फुलं त्या रुमालमध्ये काढून दुसऱ्याला दिले तर ते फुलं आणि सुगंध त्याच्यापर्यंत जाईल, पण रुमालला लागलेला सुगंध हा आपल्याकडे राहीलच राहील. म्हणजे आपलं जगणं आणि त्या जगण्यामध्ये दुसऱ्यांचंही जगणं असतं. तुम्ही लिहिता पण त्या लिहिण्यामधून दुसऱ्यांचंही काहीतरी मार्गदर्शन होतं त्यांना. हाही एक सामाजिक भाग आपल्या या साहित्याला आहेच. आपण कथासंग्रह सुद्धा लिहिलेले आहे. हो, म्हणजे जवळपास बालवाङ्मय असेल, कथासंग्रह असेल, ललित साहित्य असेल, कविता असेल, समीक्षणात्मक असेल, सदर लेखन असेल, हे साहित्याचे अनेक प्रकार, बहुतांश प्रकार आपण हाताळलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आपण अस्वस्थतेतून लिहिता हे लेखकाची आवश्यकताच असते. नव्हे तर त्या अस्वस्थतेतूनच लिहितो. ही सामाजिक अस्वस्थता असेल हे आपण समाजाकडे काय पाहून अस्वस्थ होता, म्हणजे आपण अस्वस्थता कशातून येतो? खरं तर कसं आहे सर की जगणं एक युद्ध व्हावं किंवा जगण्याला युद्ध म्हणावं अशी अवस्था आज या देशात किंवा या संपूर्ण जगातच निर्माण झाली आहे. माणूस पैशानं सुखी आहे पण म्हणून तो काही खऱ्या अर्थानं सर्वार्थानं सुखी आहे असं म्हणता येईल नाही. माणसानंच माणसाचं जगणं वाईट करून ठेवलं आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतो की काय पाहून तुम्ही अस्वस्थ होता, तर मी सर्वात जास्त अस्वस्थ होतो तो माणसानं माणुसकी सोडून वागण्याच्या प्रकाराने. मानवता संपत चालली आहे. मानवतेला माणसाच्या दृष्टीनं काहीच महत्व लागलं नाही.
स्वार्थासाठी माणसं वाटते ते प्रकार करतात. म्हणजे मी मगाशी जी कविता म्हटली त्यातला एक बंध मला आता आठवला, मुद्दाम तो सांगतो की जसा भरल्या ताटात तो कोणी माती कालवतो असं जे मी म्हटलं की माणसाचं जगणं हे भरल्या ताटात माती कालवण्यासारखं आहे. तेव्हा हे सगळं पाहून माणूसच माणसाचा वैरी झालाय, माणूसच माणसाचं जगणं नाकारतोय, माणूसच माणसाचं जगणं दूषित करतोय, माणूसच माणसाला बुडवतो, लुटतो, फसवतो, हे सगळं पाहून मी अस्वस्थ होतो. आणि माणसानं माणुसकीनं जगावं, मानवतेनं जगावं आणि संपूर्ण समाज एकोप्यानं राहावा, माणसानं माणसासाठी जगावं यासाठी मी लिहितो. हा माझ्या लिहिण्याचा मुख्य हेतू आहे. आणि अमानवीय कृत्य जिथे दिसतात ते पाहून मी अस्वस्थ होतो आणि मग माझं लेखन सुरू. माणूस आज त्याच्या माणुसकीपासून कुठेतरी दूर चाललेला आहे, त्याच्यामधल्या भावना आटलेल्या आहे. एक काळ असा होता की कुणीतरी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवावा, हात ओला ओला व्हायचा भावनेने, मायेने. आज ती माणसं नष्ट झालेली आहे. उडणारी पतंग ओढायला निघतात आणि एकदा जाळ्यात सापडली की मग फाडायला निघतात. ही माणसामधली संपत चाललेली माणुसकी आता गावभर, आता देशभर होत आहे, सर्व जगभर होते आहे. ही वेदना विनय मिराशे यांची आहे. लोक म्हणतात की साहेब मिराशे सर, तुमची कविता, तुमचं लेखन मनाला भिडतं. बस हाच माझा मोठा प्रश्न. लोकांनी दिलेला प्रतिसाद हा सर्वात मोठा प्रसाद असतो असंही म्हणायला हरकत नाही. चेहरा नाही ओळखलं तरी चालते, पण चेहरा तर संपणारा असतो. कीर्ती, नाव महत्वाचं असतं आणि ते नाव लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. निश्चितच आपलं साहित्य फार उच्च दर्जाचं आहे, पण तरीही मला एक प्रश्न पडतो. समारोपाकडे जात असताना मला एक प्रश्न पडतो की जेव्हा मी आपल्या पुरस्कारांची यादी वाचली तेव्हा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. खरं म्हणजे आपण असंही म्हटलेलं आहे की पुरस्कार जर वाचतो म्हटलं तर हा अर्धा व्हिडिओ त्यामध्ये जाईल, एवढे पुरस्कार. पण विनयजी मिराशे हे यवतमाळवासी आहे. त्या संबंध पुरस्कारामध्ये उभ्या महाराष्ट्रामधून त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. पण आणि ते प्रॉपर यवतमाळचे आहे. यवतमाळमध्ये विविध संस्थांसोबत, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांसोबत ते काम करतात. त्यांचं कार्य इथल्या यवतमाळवासियांना माहीत आहे. पण तरीही त्या पुरस्कारांच्या यादीमध्ये यवतमाळचा एकही पुरस्कार दिसला नाही. असं म्हणायचं का? गावातली गंगा टोंगरायला सांगा. आता हे जसं आहे तसं दुसरा एक विषय आहे. एक दुसरी अशी म्हण आहे की पिकते तिथं विकत नाही. म्हणजे यवतमाळमध्ये आज असे अनेक लोक आहेत, म्हणजे मी कोणाची नावं घेत नाही, कोणाला दुखवण्याचा विषय नाही, की जे स्वतःला फार महान समजतात. म्हणजे स्वनामधन्य हा शब्द मी वापरला. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण आपल्याला कदाचित तुम्ही माझ्या लेखन काही ना काही प्रमाणात तरी वाचलं असेल. मी गेल्या 30-35 वर्षापासून लिहितोय. 30-35 वर्षापासून लिहिताना माझे हजारो चाहते आहेत. मी त्यांची नावं घेऊन तुम्हाला यादी देऊ शकतो की ज्या माझ्या कथा वाचून ज्यांनी मला अनेकदा फोन केलाय, माझ्या कविता वाचून ज्यांनी अनेकदा फोन केलाय. मराठवाड्यामध्ये तर मी कार्यक्रमाला जायचो तेव्हा खाली उतरल्यावर मला किमान 25-30 लोकांचा गराडा पडायचा की साहेब काय छान लिहितात, की आम्हाला लिहून पाठवा, लिहून दाखवा. एक शिवाजी महाराजांवरची माझी सुंदर कविता, ती प्रत्येक कवी संमेलनामध्ये हमखास ती पहिल्यांदा कविता व्हायची. ती कविता मुद्दाम एक ओळी सांगतो. महाराजांवरची अशी रचना आहे, त्याला एक चाल घेतली मी उसनी. कविता अशी आहे की जय छत्रपती शिव छत्रपती, जय छत्रपती शिव छत्रपती, स्वातंत्र्य कुलाचे कुलपती, स्वातंत्र्य कुलाचे कुलपती, अंधालवणीचा घालविण्या, स्वातंत्र्य पालविण्या,
तलवार घातली चक्रगती वाह. जय छत्रपती शिव छत्रपती जय छत्रपती शिव छत्रपती स्वातंत्र्य कुलाचे कुलपती. वा वा, फार अप्रतिम. म्हणजे ही एक कविता काही एवढीच नाही आहे, बरीच मोठी आहे. मी सगळ्या कवितांचे तुम्हाला फक्त नमुने दाखवले. मी तुम्ही मला जो प्रश्न मगाशी विचारला त्या संदर्भात आणखी एक वाक्य भर टाकतो की यवतमाळमध्ये मला माझे चाहते किती आहेत, यवतमाळमध्ये माझं काय स्थान आहे, हा प्रश्न माझ्यासाठी चिंतेचा वाटत नाही मला. कारण आता एक वास्तव असं सांगायला काही हरकत नाही की गाव तर सोडा, पण कलावंताची किंमत म्हणा किंवा कलावंताची जाणीव कधी कधी घरच्याही लोकांना नसते. असं मी माझ्याबद्दल नाही बोलत, म्हणजे घरच्या लोकांना असं वाटतं काय असं कवी काय त्याचा काय लेणं याने आपली बरोबरी केली कडे, याने आपल्याला कपडे आणून दिले कडे, याने आपली खाण्यापिण्याची व्यवस्था केली कडे, याने आपला सगळा सन्मान केला कडे, हे महत्वाचं. कविता लेखन कार्यक्रम अमुक ढमुक काय महत्वाचं नाही. तुम्ही हे म्हणत आहे घरचे लोक ऐकत आहे? नाही, कुणी ऐकावं कुणी माझ्या रागवावं असा माझा उद्देश नाहीये, पण वास्तव हेच आहे की कार्यक्रमाला समाजामध्ये एखादा माणूस फार मोठा विद्वान म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून घरच्या लोकांनी त्याची पूजा करावी असं अपेक्षाही नसते, आपली अपेक्षा नसते. मला एक शेवटचा प्रश्न म्हणून त्याचं उत्तर सांगा की आमचे काही विद्यार्थी असतील, काही प्रेक्षक आहेत ज्यांना असं वाटतं की कविता आपण लिहावी, कथासंग्रह लिहावे, अर्थात कविता लिहिण्यासाठी एकूण साहित्य निर्माण करण्यासाठी प्रतिभा आणि एकूणच काही साहित्यिक गुण हे असावे लागतात, पण तरीही अथक प्रयत्नाने ते निर्माण करताही येतात. त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने कविता निर्माण करावी किंवा लिहावी? या सगळ्या साहित्याच्या निर्मितीला सर्वात पहिल्यांदा नैसर्गिक क्षमता असणे, जेव्हा तुम्ही प्रतिभा म्हणता ती आवश्यक आहे. आता आपण म्हणाल की नैसर्गिक क्षमता नसलेल्या लोकांना लिहिता येत नाही का? त्याचं उत्तर असं आहे की प्रतिभा ही अत्यंत कमी प्रमाणात असते त्याचं. म्हणजे 2% प्रतिभा असेल किंवा 2% तुमच्याजवळ ती नैसर्गिक क्षमता असेल तर 98% तुमचे परिश्रम त्याच्या आवश्यक असतात. त्या 98% परिश्रमामध्ये लेखनासाठी तुम्ही किती पुस्तकं वाचली, कोणत्या लेखकाची पुस्तकं वाचली, ती कशी वाचली, केवळ वाचायची म्हणून वाचली की त्याचे संदर्भ तुम्ही लक्षात ठेवले, टिपून घेतले, अभ्यासाच्या दृष्टीने वाचली, हे महत्वाचं आहे. तेव्हा लेखनासाठी सर्वात महत्वाचे आहे तुमचं वाचन. तुम्ही वाचन किती करता? आता काही कॉलेजचे विद्यार्थी वगैरे पूर्वी मला विचारतात, आता हल्ली कॉलेजमध्ये एवढ्या जणांचा योग नाही आला की सर तुम्ही वाचनाला लिहिता येत असं म्हणता. बघा ना, अनेक वाचक असे आहेत की जे वाचतात पण त्यांना लिहिता येत नाही. त्याचं उत्तर त्यांना मी द्यायचं ते इथे देतो की वाचन आणि सखोल वाचन, केवळ वाचन आणि अभ्यासकीय दृष्टीने केलेलं वाचन यात फरक आहे. त्यामुळे काय होतं की मनोरंजन म्हणून मी वाचलं, दाशी फडकेंच्या कादंबऱ्या वाचल्या किंवा बाबुराव आंबेडकरांच्या कादंबऱ्या वाचल्या म्हणजे तुम्हाला लिहिता येईल असं नाही. कारण त्याचा मागचा उद्देश तुमचा 4 घटका रंगवण्याचा असतो. 4 घटका रंगवण्याच्या हेतून जर तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला लिहिता येणार नाही. पण जर तुम्हाला लिहिता यावं असं वाटत असेल तर तुम्हाला चांगले लेखक वाचावे लागतील. उद्धव शेळके वाचावं लागेल, त्याच्यानंतर तुमचे बाबाराव मुसळे वाचावं लागेल, रागम बोराडे वाचावे लागतील, माणूसकार तल्हार वाचावे लागतील, सदानंद देशमुख वाचावे लागतील. अशा मोठ्या लेखकांना वाचलं तर तुम्हाला काहीतरी गवसेल, आयुष्याचा सूर गवसेल, त्यासोबत लेखनाचीही वाट गवसेल. ही लेखनाची वाट गवसण्यासाठी तुम्हाला वाचकीय संस्कार, वाचनाचे संस्कार तुमच्या मेंदूवर करून घ्यावे लागतील. त्या मेंदूवर झालेल्या संस्कारानंतर तुम्हाला वाचनाची स्वतःची वाट गवसेल. आणि दुसरं असं असतं की मग असं लेखन जेव्हा इतरांचं वाचन वाचून तुम्ही लिहायला सुरुवात करता, स्वतःची प्रेरणा असल्यानंतर अर्थात, तर त्यात काही अंशी त्या लेखकांचा अनुकरणाचा भाग येतो, नाहीच नाही, पण तो फार थोडा वेळ असतो. म्हणजे जसं मलाही स्वतःला आठवतं की मी सुरुवातीला मराठी कविता लिहायचो तर विठ्ठल बाबांची माझ्या कवितेत छाप होती, गझल लिहायचो तर बटांची कुठे छाप होती. तेव्हा असं होतं, पण पुढे हळूहळू ती छाप कमी होते आणि मग तुमची स्वतंत्र निर्मिती तयार होते. तेव्हा परिश्रम घेणे, वाचणे, अभ्यासकीय दृष्टीने वाचणे या गोष्टीने तुम्हाला लिहिता येईल असं मला विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे. फार छान.
वाचाल तर वाचाल आणि वाचाल तरच लिहाल, हा असा प्रवास सन्माननीय विनय मिरासे यांनी सांगितलेला आहे. फार छान पद्धतीने आपण बोललात आणि आपल्या मनातले पदर साहित्य लेखनापासून तर ते प्रसारापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत हा सगळा प्रवास आपण उकललाय. यवतमाळचे साहित्यिक म्हणून निश्चितच यवतमाळ वासियांना आपला भूषण आहे, गौरव आहे. आपली साहित्य संपदा उत्तरोत्तर वाढत जाईल आणि आपली कीर्ती सुद्धा त्या अत्तराच्या सुगंधाप्रमाणे पसरत जाईल ही अपेक्षा आणि शुभेच्छा देतोय. आपण साहित्य संवाद या युट्यूब चॅनलला आलात, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.